A bullet is fired from a gun at the speed of 280 meter per second in the direction 30 degree above the horizontal. The maximum height attained by the bullet is. हा प्रश्न नीट 2023मध्ये विचारला गेलेला आहे. या क्वेश्चनमध्ये एक बुलेट फायर केलेली आहे जिचा स्पीड 280 मीटर पर सेकंद आहे. बुलेटने हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्रीचा अँगल बनवलेला आहे. सो हे प्रोजेक्टाईल मोशनचं एक्झाम्पल आहे. तर यामध्ये बुलेटने मॅक्सिमम हाईट जी अटेंड केली आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो आता आपण मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला बघूयात. सो मॅक्सिमम हाईट इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. या फॉर्म्युलामध्ये यू हा स्पीड आहे, इनिशियल स्पीड आहे, थीटा हा अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे अँड जी इज ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्वेश्चनमध्ये स्पीडची व्हॅल्यू आपल्याला 280 मीटर पर सेकंड दिली आहे. सो यू इज इक्वल टू 280 मीटर पर सेकंड. देन अँगल ऑफ प्रोजेक्शन थीटा दिलेला आहे, इट इज 30 डिग्री अँड जीची व्हॅल्यू तर आपल्याला माहितीच आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲप्रॉक्सिमेटली आपण त्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर कन्सिडर करू. सो या तिन्ही व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुट करूयात. सो एच इज इक्वल टू यूचा स्क्वेअर आहे, सो 280चा स्क्वेअर, सो 280 इंटू 280. देन साइन स्क्वेअर थीटा, सो साइन स्क्वेअर ऑफ 30 डिग्री आणि डिवायडेड बाय 2 इंटू जीची व्हॅल्यू 10. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, साइन 30 डिग्री असतो 1/2. सो ती व्हॅल्यू इकडे पुट करा. सो इथे येईल 280 इंटू 280 अँड 1/2चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि खाली येईल 2 इंटू 10. 1 0 कॅन्सल होईल, 2ने ह्याला भाग जाईल, 2 1 जा 2, 1 अँड 4. 280 इंटू 14 इंटू या 1/2चा स्क्वेअर आहे, सो तो येईल 1/4. या 4ने या 280ला डिवाइड होईल, सो 4 1 जा 4, 4 7 जा 28 अँड 0. नाव मॅक्सिमम हाईट इज इक्वल टू 14 इंटू 7, सो हा येईल 98 अँड हा 0. सो हाईट येते आहे 980 मीटर. ऑप्शन्स चेक करा. ऑप्शन्समध्ये 1000 मीटर, 3000 मीटर, 2800 मीटर अँड 2000 मीटर हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. आपला आन्सर हे 980 मीटर आलेलं आहे, जे की 1000 मीटरच्या अगदी क्लोज आहे. सो आपण ॲप्रॉक्सिमेटली इट इज 1000 मीटर असं कन्सिडर करू शकतो. जर आपण जीची व्हॅल्यू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर जर घेतली असती तर आपल्या हाईटचं आन्सर हे एक्झॅक्टली 1000 मीटर आलं असतं. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. A vehicle travels half the distance with speed v and the remaining distance with speed 2v. Its average speed is. हा क्वेश्चन 2023 नीटमध्ये विचारला गेलेला आहे. या क्वेश्चनमध्ये व्हेकलने हाफ डिस्टन्स हे स्पीड व्हीने ट्रॅव्हल केलं आहे, तर रिमेनिंग डिस्टन्स म्हणजेच रिमेनिंग हाफ डिस्टन्स हे स्पीड 2vने ट्रॅव्हल केलं आहे. तर आपल्याला इथे ॲव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे. जेव्हा डिस्टन्स ट्रॅव्हल हे सेम असेल तेव्हा आपल्याकडे व्ही ॲव्हरेजचा एक फॉर्म्युला आहे. व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू ट्वाईस ऑफ V1 V2 डिवायडेड बाय V1 प्लस V2.
हा फॉर्म्युला तुम्ही तेव्हाच यूज करू शकता जेव्हा डिस्टन्स हे कॉन्स्टंट असेल. इथे सुरुवातीचं डिस्टन्स म्हणजेच D1 हे पण हाफ आहे अँड फायनल डिस्टन्स और रिमेनिंग डिस्टन्स D2 हे सुद्धा हाफ डिस्टन्स आहे. सो इथे डिस्टन्स कॉन्स्टंट आहे आणि जेव्हा डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तेव्हाच आपण वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला यूज करू शकतो. या क्वेश्चनमध्ये V1 इज इक्वल टू V अँड V2 इज इक्वल टू 2V आहे. V1 अँड V2च्या ह्या व्हॅल्यूज आता आपण इक्वेशनमध्ये पुट करूया. सो V ॲव्हरेज इज इक्वल टू 2 इंटू V इंटू 2V डिवायडेड बाय V प्लस 2V. V ॲव्हरेज इज इक्वल टू 2 इंटू 2 4 V इंटू V Vचा स्क्वेअर अँड खाली V प्लस 2V दॅट इज 3V. सो 1V गेट कॅन्सल. सो आपला आन्सर येईल 4/3 ऑफ V. आपल्याला ॲव्हरेज वेलॉसिटीचं और ॲव्हरेज स्पीडचं आन्सर मिळालेलं आहे. इट इज 4/3 टाइम्स ऑफ V. सो आता ऑप्शन्स चेक करा की कुठले ऑप्शन मॅच होतं आहे. सो इथे ऑप्शन ए मॅच होतो आहे. इट इज 4/3 टाइम्स ऑफ V. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. A ball is projected with a velocity 10 meter per second at an angle of 60 degree with the vertical direction. Its speed at the highest point of its trajectory will be. हा क्वेश्चन नीट 2022 मध्ये विचारला गेलेला आहे. इथे एक बॉल प्रोजेक्ट केला आहे विथ वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड, बट तो व्हर्टिकली प्रोजेक्ट नाही केला तर तो ॲट ॲन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द व्हर्टिकल डायरेक्शन. सो व्हर्टिकल डायरेक्शन बरोबर त्याने 60 डिग्रीचा अँगल केलेला आहे. त्याचा स्पीड काढायचा आहे आपल्याला ॲट दी हायेस्ट पॉईंट ऑफ इट्स ट्रॅजेक्टरी. हा प्रोजेक्टाईल मोशनचा क्वेश्चन आहे. प्रोजेक्टाईल मोशनमध्ये बॉडी जेव्हा प्रोजेक्ट केली जाते तेव्हा ती हॉरिझॉन्टल बरोबर अँगल ऑफ प्रोजेक्शन बनवते, बट या क्वेश्चनमध्ये अँगल ऑफ 60 डिग्री विथ द व्हर्टिकल डायरेक्शन असं दिलेलं आहे. म्हणजे ह्या बॉडीने व्हर्टिकल डायरेक्शन बरोबर 60 डिग्रीचा अँगल बनवलेला आहे. पण आपल्यासाठी जो आपला अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे तो हॉरिझॉन्टल बरोबर बनवलेला अँगल असतो. त्याच्यामुळे इथे थीटा कॅल्क्युलेट करताना आपल्याला टोटल 90 डिग्रीमधून हा 60 मायनस करावा लागेल. सो आपला थीटा येईल 90 डिग्री मायनस 60 डिग्री इज इक्वल टू 30 डिग्री. सो आपला अँगल ऑफ प्रोजेक्शन असेल 30 डिग्री. या क्वेश्चनमध्ये आपल्याला ट्रॅजेक्टरीचा जो हायेस्ट पॉईंट आहे, हा हायेस्ट पॉईंट इथे स्पीड काय असेल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. हायेस्ट पॉईंटवरती जो स्पीड असतो त्याचा फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू U कॉस थीटा. सो इथे U ही इनिशियल वेलॉसिटी आहे. गिवन क्वेश्चनमध्ये 10 मीटर पर सेकंड ही इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे. सो U इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड अँड आपला थीटा आहे 30 डिग्री. सो या थीटाच्या आणि यूची व्हॅल्यू गिवन इक्वेशनमध्ये पुट करा. सो V इज इक्वल टू U 10 मीटर पर सेकंड इंटू कॉस ऑफ 30 डिग्री. V इज इक्वल टू 10 इंटू कॉस 30ची व्हॅल्यू असते √3/2. या 2ने या 10ला डिवाइड करा. सो 2 1 जा 2, 2 5 जा 10. सो Vची व्हॅल्यू येते 5√3 मीटर पर सेकंड. सो तुम्हाला हायेस्ट पॉईंटवरती जो स्पीड आहे त्याची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो ऑप्शन्स चेक करा की कुठलं ऑप्शन मॅच होतं आहे. सो इथे ऑप्शन बी मॅच होतो आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी.
The ratio of the distances traveled by a freely falling body in the first, second, third and fourth second. हा क्वेश्चन नीट 2022मध्ये विचारला गेलेला आहे. या क्वेश्चनमध्ये एका फ्रीली फॉलिंग बॉडीने पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सेकंदात जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे त्याचा रेशो फाइंड करायचा आहे. आपल्याकडे nth सेकंडला डिस्टन्स ट्रॅव्हल काय असेल हे कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला आहे. एस nth इज इक्वल टू यू प्लस हाफ ए इन ब्रॅकेट 2n मायनस 1. बॉडी ही फ्रीली फॉलिंग बॉडी आहे, सो इथे यू हा 0 सो यू इज इक्वल टू 0. इथे जे ॲक्सिलरेशन आहे ते ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच जी आहे अँड इट इज कॉन्स्टंट. या फॉर्म्युल्यामध्ये हा जो n आहे तो कितव्या सेकंदाला डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे तो सेकंद आहे. सो आपण आता फर्स्ट सेकंडला डिस्प्लेसमेंट काय असेल ते कॅल्क्युलेट करू. सो एस फर्स्ट इज इक्वल टू यू तर 0च आहे प्लस 1/2 इंटू ए कॉन्स्टंट आहे. सो आपण ह्या पूर्ण टर्मला एक कॉन्स्टंट म्हणून इंट्रोड्यूस करू. सो त्याच्याऐवजी आपण के कन्सिडर करू. ब्रॅकेटमध्ये 2 इंटू एनची व्हॅल्यू 1 मायनस 1. सो 2 इंटू 1 2 मायनस 1 इट 1. सो फर्स्ट सेकंडचं जे डिस्टन्स आहे ते आपलं आलेलं आहे के. सिमिलरली सेकंडचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करू. सो इट्स के 2 इंटू एनच्याऐवजी 2 पुट करा मायनस 1. सो 2 इंटू 2 4 मायनस 1 3 अँड हा के. सिमिलरली थर्ड सेकंडला डिस्टन्स काय असेल के 2 इंटू 3 मायनस 1. सो 3 इंटू 2 6 मायनस 1 इट्स 5 टाइम्स ऑफ के. एस फोर्थ इज इक्वल टू के 2 इंटू 4 मायनस 1. सो 4 इंटू 2 8 मायनस 1 इट्स 7k. सो आता आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. सो एस फर्स्ट इज टू एस सेकंड इज टू एस थर्ड इज टू एस फोर्थ. हा रेशो येईल के इज टू 3k इज टू 5k इज टू 7k. इकडे सगळीकडे के आहे तर तो के कॅन्सल होईल. सो गिवन रेशो येईल 1:3:5:7. सो आता आपल्याला रेशो मिळालेला आहे. ऑप्शन्समध्ये चेक करा की कुठलं ऑप्शन मॅच होतं आहे. सो इथे ऑप्शन सी मॅच झालेला आहे. इट्स 1:3:5:7. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. A horizontal bridge is built across a river. A student standing on the bridge throws a small ball vertically upwards with a velocity 4 meter per second. The ball strikes the water surface after 4 seconds. The height of the bridge above the water surface is. हा क्वेश्चन 2023 नीटमध्ये विचारला गेलेला आहे. या क्वेश्चनमध्ये एका रिव्हरच्या ॲक्रॉस एक हॉरिझॉन्टल ब्रिज आहे. त्या ब्रिजवरती एक स्टुडंट उभा राहिलेला आहे आणि त्या स्टुडंटने एक बॉल वरती थ्रो केलेला आहे विथ दी व्हेलॉसिटी ऑफ 4 मीटर पर सेकंड. हा बॉल वरती काही हाईटपर्यंत जाईल आणि जेव्हा वरती गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी 0 होईल तेव्हा तो परत खाली येईल. हा बॉल जेव्हा वॉटर सरफेसला येऊन स्ट्राईक झालेला आहे तेव्हा त्याला 4 सेकंड एवढा वेळ लागलेला आहे. तर ह्या ब्रिजची हाईट काय असेल फ्रॉम द वॉटर सरफेस
हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हा बॉल जेव्हा वरती जाईल आणि तिथून परत खाली येईल ह्याच पोझिशनला, तेव्हा त्याची व्हेलॉसिटी ही परत 4 मीटर पर सेकंड एवढीच असेल. सो हाईट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज करू. सो S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT². इथे U ही इनिशियल वेलॉसिटी असेल, जी बॉलची इथली वेलॉसिटी असेल 4 मीटर पर सेकंड. देन A हा ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फक्त आपल्याला इथे टाईमची व्हॅल्यू माहिती नाही आहे. इथे हा जो 4 सेकंड टाईम दिलेला आहे तो बॉलला वरती जाऊन परत खाली येऊन वॉटर सरफेसला जेव्हा तो स्ट्राईक करेल तेव्हाचा तो टोटल टाईम दिलेला आहे. पण हाईट फाइंड करताना आपल्याला जो टाईम लागणार आहे तो फक्त एवढाच लागणार आहे जेवढा हाईट ट्रॅव्हल करण्यासाठी लागला तेवढा. तर आधी आपल्याला तो टाईम T कॅल्क्युलेट करावा लागेल. आपण आधी बॉलला वरती जाण्यासाठी जेवढा वेळ लागला तेवढा आधी कॅल्क्युलेट करू. त्यासाठी आपण थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज करू. सो इट इज V इज इक्वल टू U प्लस AT. जेव्हा बॉल हा त्याच्या मॅक्सिमम हाईटपर्यंत जाईल तेव्हाची व्हेलॉसिटी ही 0 असेल. सो इथे V इज इक्वल टू 0 येईल. U ही बॉल जेव्हा थ्रो केला तेव्हाची त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, सो ती असेल 4 मीटर पर सेकंड प्लस ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इकडे बॉल आपण अपवर्ड थ्रो केलेला आहे आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तेव्हा डाऊनवर्ड ॲक्ट होईल. सो इथे जीची आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यावी लागेल. सो इट इज -10 इंटू हा टाईम. या टाईमला आपण T' असं कन्सिडर करू. सो आपल्याला T' व्हॅल्यू मिळेल 10T इज इक्वल टू 4. सो T' इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 10 और इट इज 0.4 सेकंड. बॉलला इथून वरती जाण्यासाठी 0.4 सेकंड एवढा टाईम लागलेला आहे. तेवढाच टाईम त्याला ह्या पोझिशनपर्यंत येण्यासाठी लागेल. सो टोटल टाईम इथून बॉलला इथपर्यंत येण्यासाठी जो टाईम लागेल तो असेल 0.8 सेकंड. वरती जाण्यासाठी 0.4 सेकंड अँड वरून ह्या पोझिशनपर्यंत येण्यासाठी 0.4 सेकंड. सो 0.4 प्लस 0.4 इट इज 0.8 सेकंड. पण आपल्याला जो टाईम पाहिजे आहे तो ह्या हाईट ट्रॅव्हल करण्यासाठी जो टाईम लागला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सो जो इथे टोटल टाईम दिला होता 4 सेकंड, त्यातून हे 0.8 सेकंड मायनस करावे लागतील, तेव्हा आपल्याला हा T मिळेल. सो T इज इक्वल टू 4 सेकंड मायनस 0.8 सेकंड. सो इट इज 3.2 सेकंड. आता ही जी टाईमची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती ह्या फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करा. सो S इज इक्वल टू यूची व्हॅल्यू आहे 4 मीटर पर सेकंड इंटू आपला टाईम आलेला आहे 3.2 सेकंड प्लस 1/2 एची व्हॅल्यू जी एवढी जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. सो इंटू 10 इंटू टीचा स्क्वेअर दॅट इज 3.2चा स्क्वेअर. 4 इंटू 2 8, 4 3 12. सो 12.8 प्लस ह्या 2ने ह्या 10ला डिवाइड होईल. सो 2 1 2, 2 5 10. सो 5 इंटू 3.2 इंटू 3.2. सो S म्हणजेच हाईट इज इक्वल टू 12.8 प्लस 5 इंटू 2 10, 5 3 15 प्लस 1 16. सो 16 इंटू 3.2. 12.8 प्लस 16 2 32, 16 3 48 प्लस 3. सो इट इज 51.2. आणि यांचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं आहे 64 मीटर. सो इथे आता आपल्याला हाईटचा आन्सर मिळालेला आहे. इट इज 64 मीटर.
सो आता आपण ऑप्शन्स चेक करूया की कुठलं ऑप्शन मॅच होतं आहे. सो इथे ऑप्शन ए मॅच होतं आहे. इट इज 64 मीटर. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए.